टीका करायला अभ्यास लागतो, पण इथं फक्त वैचारिक दिवाळखोरी दिसतीये। अमित ठाकरेंनी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यावर केलेल्या टीकेचा भाजपा प्रवक्ते अनिकेत निकम यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। अमित साटमला भूमिकालाच ठेवलं, त्याच्यामुळे त्यांनी त्याचं काम करावं, उत्तम करतोय तो। मला अशा लोकांच्या मी काय बोलू या लोकांवर? तुम्हाला स्वतःच्या भाषेची पडली नाही, राज्याची पडली नाहीये। अमित साटम तोच ना जो हसला मृत्यूवर, लोकांच्या मृत्यूवर जो माणूस हसतोय, तो माझा मुलगा कुठच्या शाळेत जाणार हा हे ठरवणार। लोकांवर झाड पडून पॉथोलमध्ये जाऊन जो माणूस हसतोय तो ठरवणार माझा मुलगा कुठच्या शाळेत जायला पाहिजे। लोकांची कामं करा, नाही तर 29ला अवघड दिसते। मला असं वाटतं की अमित ठाकरे यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं की अमित साटमजी 3 वेळा निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहे, लोकांचा विश्वास त्यांच्यावरती आहे आणि तुम्ही स्वतः ज्या ठिकाणी राहता तिथे देखील निवडून तुम्ही येत नाही आणि सातत्याने खालच्या दर्जाची भाषा वापरणे हेच तुमचं एकमेव राजकीय धोरण राहिलेलं आहे। त्यामुळे तुमची राजकीय अपरिपक्वता आणि प्रश्नांना उत्तर देण्याची असमर्थता ही महाराष्ट्राने वारंवार बघितलेली आहे। त्यामुळे कुणावर टीका टिप्पणी करण्याऐवजी स्वतःचा अभ्यास पक्का करा आणि जनतेची खऱ्या अर्थाने सेवा करा। फडणवीस आणि शिंदेंचं ऐकून मराठ्यांचं वाटोळा करू नका, जरांगे पाटील म्हणतायत आणि आता या सगळ्या संदर्भात मराठ्यांना आवाहन सुद्धा केलंय। कुणी गरीब असू नका, अंतरवाली सराटीत या, आता निर्णायक लढाई करायची आहे, असं जरांगेंचं म्हणणं आहे। देवेंद्र फडणवीसचं ऐकून सगळंच करू नये, शिंदेचं ऐकून मराठीचं वाटोळं करू नये। ह्या दोघांनी जे डाव रचलाय ना मराठ्यावर, तुम्ही ज्यांनी ज्यांनी कुणबीसाठी अर्ज केलेत मराठवाडीनी, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राने, खानदेश आणि कोकण यांनी आज आणि उद्या अंतरवाली या। तुम्ही घरी बसू नका बरं का, कारण सांगू नका नोकरीला होतो, ड्युटीला होतो, पोराचं करता नाही आलं, पोरीचं करता, तुमच्या चुलत्या पोराला पाठवा अर्ज घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।